सुजल कांबळे पैलवान 307 या इन्स्टा अकाउंटवरून सुजल याने टप्प्यात आल्यावर नाही तर टप्प्यात आणून कार्यक्रम करू असा इशारा रील्सद्वारे विरोधी टोळीला दिलेला होता। मात्र गंभीर मारामारीच्या 307 कलमाद्वारे इशारा देणाऱ्या सुजलचा विरोधी टोळीने टप्प्यात आणून खून 302 केला। या घटनेतून गुन्हेगारी विश्वात गुरफटलेल्या उघ्या विशीतील तरुणाईचे भीषण वास्तव समोर आले आहे। पोलिसांनी वारंवार प्रतिबंधात्मक कारवाया करूनही रेकॉर्डवरील गुन्हेगार दहशत माजवण्यासाठी भर दिवसा रस्त्यात खून पाडत असल्याने याचे गांभीर्य आता वाढले आहे। हातावरचे पोट असलेल्या कुटुंबातील सुजन कांबळे हा अवघ्या विशीतील तरुण। त्याने पैलवान होऊन नाव कमवावे यासाठी वडिलांनी जीवाचा आटापिटा केला, पण पोराने पैलवानकीत नाही तर गुन्हेगारीत नाव कमवायचा चंगच बांधला होता। वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच तो पोलिसांच्या रेकॉर्डवर आला होता। मारामारी दमदाटीचे त्याच्यावर 3 गुन्हे दाखल होते। लोकसभा निवडणुकीपूर्वी जुना राजवाडा पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती, पण या कारवाईचा व्हिडिओ इन्स्टावरून व्हायरल करत त्याने आपण सराईत होत असल्याचे स्पष्ट केले। मित्रांचे टोळकेही त्याच्यासारखेच आहे।